कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात सुरू असलेल्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत पुण्याच्या निर्माण संस्थेनं तालमीचं नाटक हा नाट्यप्रयोग सादर केला. राज्य नाट्य स्पर्धेत जर संघाला उतरायचं असेल तर त्यासाठी तालीम आवश्यक असते. ही तालीम करताना असंख्य अनुभव येत असतात. ते अनेकदा आपल्या भोवतालचं सारं विश्व व्यापून टाकणारे असतात. अशाच तालमीचा हा सारा पसारा नेटक्या शब्दात मांडून तो अगदी सहजपणे रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न रवींद्र देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित तालमीचं नाटक या नाटकानं केलाय. एका स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एका हौशी संस्थेनं एक नाटक बसवायला घेतलं. हे नाटक पौराणिक विषयातील आहे. नाटकाच्या तालमी चालू असताना एक स्त्री कलाकार ऐनवेळी मानसिक अस्वस्थतेच्या कारणानं काम करायला नकार देते. यामुळं नाटकाचा प्रयोग होऊ शकणार नाही असं वाटत असतानाच नाटकातील कलाकार प्रयोग करण्यासाठी मार्ग काढतात आणि तालीम जोमानं करण्याचा निर्धार करतात, अशी या नाटकाची मध्यवर्ती कल्पना आहे. हा एक हलका फुलका आणि नवा प्रयोग असून यातील कित्येक प्रसंग बारकाईनं रंगवण्यात दिग्दर्शक यशस्वी झालेत. नाटकाची नेपथ्य रचनाही फारच सुबक होती. प्रयोगातील पात्रांच्या रंगभूषा आणि वेशभूषांनाही दिलं गेलेलं प्रमाण प्रयोगासाठी चपखल वाटतात. योगेश तपस्वी, संध्या देशपांडे, अथर्व तुळजापूरकर, स्वानंदी सडोलीकर, स्मिता लाटे, विद्या भागवत, सीमा पोंक्षे या कलाकारांनी नाटकात उत्तम अभिनय साकारलाय. मंद प्रकाश योजना, त्याला साजेशी नाट्यपद, पार्श्वसंगीत आणि हे सारं आपल्या संवादावर रंगमंचीय अवकाशाची पातळी ओळखून केल्या जाणाऱ्या अभिनयावर कलाकारांनी यशस्वी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय.